आजची बातमी बघा. तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि या अगोदर तुम्हाला 7,500 रुपये भेटले असतील तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळत आहे. डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे. आता महिलांच्या खात्यात थेट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. याबद्दल आपण सर्व काही अपडेट बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यात पण आता पैसे येतील. जरी आलेले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो मी पैसे तुमच्या खात्यात कसे येतील. आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आता ज्यांच्या खात्यात पैसे अजून आलेले नाहीत, काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. जरी तुमच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर आता तुमच्यासाठी एक नवीन तारीख देण्यात आली आहे. त्या तारखेनंतर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. म्हणजे पहिला टप्पा सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात देखील पैसे वाटप सुरू होत आहे. तर सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे. माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करा. चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर पहा, लाडकी बहीण डिसेंबर हप्ता सुरू. तर डिसेंबर हप्ता सुरू झालेला आहे. तुमचं आधार कार्ड जे आहे, आता नीटपणे समजून घ्या माहिती, ओरिजिनल माहिती. आधार कार्ड, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक पाहिजे फक्त, बस. मग तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक पाहिजे. मग तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या, SBI असू द्या, पोस्टाचं असू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. बँक तुमचं कुठलं पण असू द्या, फक्त ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे. म्हणजे तुमचं DBT एनेबल पाहिजे, बस एवढंच आहे. मी तुम्हाला सिंपल गावरान भाषेत सांगणार आहे. तुम्हाला जी भाषा समजते त्याच भाषेत मी बोलणार आहे. जास्त इथे मी तुम्हाला खोल सांगणार नाही. आपल्या सिंपल भाषेत मी माझ्या बहिणींसाठी माहिती सांगणार आहे, माझ्या माता बहिणींसाठी माहिती सांगणार आहे. तुम्हाला आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आता मिळणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढी मोठी खुशखबर भेटणार आहे ना, तरी खुशखबर ऐकल्यानंतर तुम्ही 100% व्हिडिओला लाईक कराल. चला ती अपडेट काय ती पण सांगतो. पहिले जी अपडेट मी तुम्हाला सांगतो नीटपणे समजून घ्या. पहिले एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. तो निर्णय म्हणजे ज्या बहिणींना 1 रुपया पण भेटलेला नाही त्यांच्या खात्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे. त्यासोबतच आता डिसेंबरचा हप्ता ज्यांना पहिले पैसे भेटलेले आहेत त्यांच्या खात्यात आता डिसेंबरचा हप्ता देखील सोडला जात आहे. आता निर्णय महत्त्वाचा समजून घ्या. डिसेंबरचा हप्ता सुरू झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे आता सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच वाटप मिळत आहेत. 1,500 रुपये, 1,500 रुपयेच तुम्हाला आता सध्या तरी वाटप भेटत आहे. नीटपणे यातून समजून घ्या माहिती मी काय सांगत आहे. जे 2100 रुपये द्यायचं तुम्हाला सांगितलं होतं ना, हे 2100 रुपये तुम्हाला आता सध्या तरी भेटणार नाही. हे 2100 रुपये तुम्हाला कधी भेटतील नीटपणे समजायचे. हे बघा, मार्च महिना, हा जो मार्च महिना जेव्हा लागेल ना तेव्हा तुम्हाला 2100 रुपये भेटतील. बरं, पहिले तुम्हाला आता सध्या तरी ते 1,500 रुपयेच देणार आहेत. पूर्वीप्रमाणे पहिले कसे तुम्हाला 1,500 भेटत होते त्याचप्रमाणे हे 1,500 भेटतील. आलं लक्षात? तर 1,500 रुपये यायला सुरुवात झालेली आहे. आधार कार्ड बँक खात्याची लिंक पाहिजे, बस. मग अनेक जण तुम्हाला सांगत आहे की या जिल्ह्यात येतील, फक्त त्या जिल्ह्यात येतील. असं कुठलाही क्रायटेरिया नाही. सरसकट सर्व महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. आता मुख्यमंत्री साहेबांनी बघा काय सांगितलं तुम्हाला मी सांगतो. मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं की यामध्ये आम्ही निकषात कुठलेच बदल केलेले नाहीत. कारण अनेक जण तुम्हाला सांगत होते की यामध्ये बदल होईल, या महिला अपात्र होतील, हे होईल ते होईल. काहीच होणार नाही. मी सांगतो तुम्हाला, काहीच होणार नाही. कुठलेच नवीन निकष यामध्ये टाकण्यात आलेले नाहीत आणि कुठलेच निकष बदलण्यात आलेले नाहीत. सेम जे निकष होते तेच. निकष म्हणजे काय ते पण सांगून देतो. निकष म्हणजे तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे, जो क्रायटेरिया देण्यात आलेला आहे तोच. त्यानंतर काय हमीपत्र तुम्हाला सांगितलं होतं, त्यानंतर काही वेगवेगळं तुम्हाला कागदपत्र सांगितले होते, राशन कार्ड असो काही असो, हे निकष आहेत. हे तुमचं बरोबर आहे सर्व, तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. हां, परंतु यामध्ये बघा काही पुरुषांनी काय केलं, लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरून घेतला. म्हणजे असं फेक कागदपत्र बनवून त्यांनी काय केलं, लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरून टाकला. कसं चालेल तुम्हीच सांगा. आता पुरुषांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे द्यायचे,
फक्त त्यांच्यावरतीच कारवाई होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. बाकी माझ्या सर्व माता बहिणींना पैसे वाटप होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बिंदास राहा, सर्व टेन्शन सोडून द्या. आता डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे डिसेंबर हप्त्याचा. हा डिसेंबर हप्ता 1500 रुपये, ओके, 1500 रुपयेच भेटतील. नंतर तुम्हाला 2100 केव्हा भेटेल? मार्चमध्ये. हे तुम्हाला मी आधीच क्लिअर करून सांगितलं. आता अनेक महिला ज्या आहेत, आता एवढी गर्दी वाढेल ना बँकेत, भरपूर गर्दी वाढेल. कारण आता पैसे येत आहेत, पैसे येतील, त्यामध्ये भरपूर महिला पैसे काढण्यासाठी जातील. त्यामुळे जे आधार कार्डचं तुमचं काम होतं ते मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं अनेक व्हिडिओमध्ये. तेच सांगत आहे मी तुम्हाला की जे आधार कार्ड आहे ना तुमचं, ते तुम्ही लवकरात लवकर बँक खात्याशी लिंक करा. जोपर्यंत तुम्ही ते करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला 1 रुपया पण काढता येणार नाही. कारण त्याशिवाय ते पैसेच मिळत नाही. बरं, ते आधार कार्ड तुमचं जे आहे ना ते बँक खात्याशी लिंक करून घ्या. जरी ते केलेलं नसेल तर ते करणं अनिवार्यच आहे. ओके. आता आपण थोडी वेगळी माहिती बघूया. त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली लाडकी बहीण योजनेसंदर्भात जरी पैसे आले नसतील तुमच्या खात्यात तर ते पैसे कधी कोणत्या तारखेला जमा होत आहेत त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट सांगतो. पहिले आपण अन्नपूर्ण योजनेसंदर्भात माहिती बघूया. 514 कोटी यासाठी तरतूद करण्यात आलेला आहे. अन्नपूर्ण योजना, मोफत वर्षाला 3 गॅस सिलेंडर यासाठी देखील तरतूद करण्यात आलेला आहे. आणि लाडकी बहीणसाठी 1400 कोटी, ओके, भरपूर मोठी रक्कम इथे तरतूद करण्यात आलेली आहे. अन्नपूर्ण योजनेचं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तुमच्या भागात जी पण गॅस सिलेंडरची किंमत असेल, मग ती 830 असू द्या, 800 असू द्या, मग 815 असू द्या, जी पण किंमत असेल ना तेवढे पैसे तुमच्या खात्यात येतील. हे अन्नपूर्ण योजनेचे पण, ओके. चला आता मी तुम्हाला डायरेक्टली ती खुशखबर सांगतो, आनंदाची अपडेट सांगतो, कारण तुम्ही सर्वजण त्याच अपडेटची वाट बघत आहात. हे पहा, सर्वात मोठी खुशखबर, 21 डिसेंबर नंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील. 21 डिसेंबर नंतर सर्वांच्या खात्यात 1500 रुपये यायला सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये यायला सुरुवात होणार आहे 21 डिसेंबर नंतर. कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे अधिवेशन आहे, अधिवेशन संपताच मग ते 21 डिसेंबर रोजी अधिवेशन संपेल, मग अधिवेशन संपताच पैसे टाकू असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 21 डिसेंबरपर्यंत अधिवेशन आहे आणि 21 डिसेंबरनंतर तुमच्या खात्यात आता पैसे येतील. ओके. तर ही सर्वात मोठी खुशखबर होती. आता तुम्हाला प्रश्न विचारायची पण गरज नाही, डायरेक्टली तुम्ही आता 21 डिसेंबरनंतर तुमचं खातं चेक करा, तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. ओके. तर ही अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.